शहापूर तालुक्यातील मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे। यामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आला। या पुराच्या पाण्यात एका फार्म हाऊसमध्ये पावसाळी सहलीसाठी आलेली 151 लोक अडकले होते। या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे पथक पाचारण करावं लागलं होतं आणि त्यांना सुखरूपपणे एनडीआरएफच्या पथकाने बाहेर काढलं। एनडीआरएफ पथकातील 40 जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन करत 150हून अधिक पर्यटकांना वाचवलं। दुसरीकडे मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आल्याने पुराचा फटका तालुक्यातील शेकडो घरांना बसला असून नागरिकांचे हाल झाले आहेत। भांगरे आणि भातसा नदीला पहाटेच्या सुमारास पूर आला। त्यातच शनिवारी आणि रविवारचा सुट्टीचा बेत आखून मुंबईहून पावसाळी सहलीसाठी शहापूर तालुक्यातील वाशिंदा गावच्या नजीक असलेल्या सृष्टी फार्म हाऊसमध्ये जवळपास 150हून अधिक पर्यटकांचं पथक आलं होतं। आज पहाटेच्या साखर झोपेत हे पर्यटक असतानाच नदीला पूर आला आणि पुराच्या पाण्याने सृष्टी फार्म हाऊसला वेढा घातला। हे पुराचे दृश्य पाहून एका पर्यटकाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापक कक्षात संपर्क साधून या घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच ठाण्यावरून एनडीआरएफच्या पथकातील 40 जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन रेस्क्यू ऑपरेशन करीत 150हून अधिक पर्यटकांना बोटीच्या साहाय्याने पुराच्या पाण्यापासून सुखरूप बाहेर काढलं। यामध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश होता। दरम्यान शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुरबाडहून वाशिंदाकडे जाणारा पूल पाण्याखाली गेला आहे। त्यामुळे शहापूर तालुका तसंच मुरबाड तालुक्यातील सुमारे 19 गावं पाड्यांचा संपर्क तुटला आहे। गावाकडून शहरांकडे जाणाऱ्या नागरिकांसह दूध भाजी विक्रेते अडकून पडले आहेत। काळू नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून डोंगरात भागातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे पाणी पातळी आणखी वाढ होण्याची धोका निर्माण झाला आहे।